नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर आज आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आपल्या विरार स्थित असलेल्या द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी. आता आपण निघालेलो आहोत नालासोपारा या ठिकाणाहून. आपलेच परममित्र जे आहेत कालपासून आपल्या बरोबर ते ट्रॅव्हल करत आहेत असे आपले स्नेहितचे दुसरे परममित्र देकर यांच्यासोबत. तर आता आपण त्या ठिकाणी जे मंदिर आहे, ज्यांना ओरिजिनल द्वारकाधीश या ठिकाणी जाता येत नाही अशा सर्व भाविक भक्तांसाठी विरार स्थित या ठिकाणी ते मंदिर बनलेले आहेत आणि त्याचं जे आरेखन आहे ते एकदम जुन्या शिल्पकाळातील आहे. तर आता आपण ते बघायला जाणार आहोत. चला तर मग आता आपण निघालेलो आहोत. तसा काहीसा हा गालानगरचा एरिया आहे आणि आता आपण जो रस्ता क्रॉस करत आहोत त्या रस्त्याचं नाव आहे तुळिंज रोड. थोड्याच वेळात आपण त्या तुळिंज रोड या ठिकाणी जाणार आहोत. तिथून आपण त्या मंदिराच्या दिशेने पुढील 20 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall. आपण पोहोचलेलो ते म्हणजे पेल्लार फाटा या ठिकाणी आणि आता पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्या मंदिराच्या ठिकाणी जाणार आहोत, जे की विवा टेक्नॉलॉजी कॉलेज विरार या ठिकाणच्या दिशेला आहे. आणि त्या एरियाचा सानिध्यामध्ये आता आपण जाणार आहोत आणि किती लाईन आणि किती गर्दी आहे त्याच्यावर आपलं दर्शन किती तासात होत आहे ते डिपेंड होणार आहे. तर आता आपण चला जाऊया त्या ठिकाणी. फिलहाल नहीं है मंदिर है, पर वही रोड पे उधर किसी को भी पूछना मालूम होगा किधर कैसे जाने, कौन भी बोलेगा. बाजू में ही है, जस्ट 5 मिनट्स भी नहीं लगेगी. राईट आहे राईट बाय. आवडे सर. काहीसा हा एरिया आहे आणि ह्या समोरच जे दिसत आहे ते मंदिर, या मंदिरात आता आपल्याला जायचे आहे आणि हा आहे विवा कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी. असा काहीसा हा परिसर आहे द्वारकाधीश मंदिरचा आणि भली मोठी लाईन आज संडे असल्यामुळे या ठिकाणी आहे. थोड्याच वेळात आपण बघूया दर्शन किती मिनिटात होईल ते. आणि आपण मनोभावे या ठिकाणी दर्शन घेण्याकरता आलेलो आहोत.